झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे। जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी संपर्क नेते दिवाकर रावते यांनाच हटवण्याची मागणी केली आहे। जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याही हकालपट्टीची मागणी त्यांनी केली आहे। विशेष म्हणजे रावते यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ही मागणी करण्यात आली। प्रचंड गोंधळात ही बैठक झाली। कोल्हापूर जिल्ह्यातही शिवसेनेतला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय। शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता। जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे असणारं शहराध्यक्षपद काढून घेऊन स्वतःच्या कार्यकर्त्यांना द्यावं अशी मागणी शिवसेना संपर्क नेते दिवाकर रावते आणि संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे वारंवार केली होती। मात्र दोन्ही नेत्यांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही। त्यामुळे शिवसैनिकांचा मोठा गट हा दिवाकर रावतेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होता। कोल्हापुरातल्या शाहू स्मारक भवनमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं सुरू असलेल्या बैठकीतही कार्यकर्त्यांना दिवाकर रावतेंनी अपमानास्पद वागणूक दिली। त्यामुळे संतापलेल्या जिल्हाध्यक्षांनी थेट रावतेंना हटवण्याची मागणी केली आहे। कुत्र्या वागणूक तर रावते साहेब देणार आहेत, नोकरासारखं वागणूक देणार आम्हाला। जे उद्धव साहेब बाळासाहेब महासाहेब प्रत्येक शिवसेनेला आपल्या मुलासारखं वागवायचे आणि हे जर रावते साहेब इथं येऊन एक भूमिका त्यांची इकडे ही दुसरी भूमिका इथं असेल तर रावतेचं भविष्यात इथं असणं फार कठीण जाणार आहे आम्हाला। दरम्यान याबाबत संपर्क नेते दिवाकर रावतेंना विचारलं असता त्यांनी आपल्याला कुठल्याही वादाबाबत माहिती नसल्याचं म्हटलंय। मी तर आतमध्येच होतो, मला काहीच माहित नाही। पवार हे उभे राहिले, त्यांचं काय म्हणणं होतं ते मी मांडतो म्हणाले। त्याच्यानंतर ते जे काय त्यांचं चालू झालं ते म्हणाले माझा अपमान होतोय, मी जातो। मात्र संपर्क नेते हे बॅगांशिवाय काम करत नसल्याचा थेट आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केलाय। हे संपर्क प्रमुख आहेत, ते साले बॅगाशिवाय काही धंदेच करत नाहीत आणि इथं येऊन कोल्हापूरच्या शिवसेनेची कशी वाट लावायची ह्याच्यापुढे काही धंदे झालेले नाहीत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर कार्याध्यक्ष अंतर्गत वाद मिटवण्यामध्ये त्यांना यश आलं नाही। आता तरी हा वाद सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे पुढाकार घेणार का असा प्रश्न विचारला जातोय। झी 24 ताससाठी प्रताप नाईक, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।